राष्ट्राय स्वाहा. 76 वर्ष झाली या भारताला, तरी सुद्धा अजूनही सावरकरांचा विरोध काही संपत नाही. काँग्रेसच्या पोटामध्ये सावरकर का दुखतात, खुपतात, सतत त्यांना सावरकरांवरती टीका करावीशी का वाटते? अजूनही सावरकर नावाची दहशत का आहे? ही दहशत आतापासून नाहीये, ही दहशत पहिल्यापासून आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1937 साली या विरोधाची कारणं सापडतील तुम्हाला. 37 साली जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्णपणे स्थानबद्धतेतून मुक्त झाले, स्वतंत्र झाले, आणि आता ते पूर्णपणे पुन्हा समाजकारणात, राजकारणात, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण देशाला उत्कंठा होती की सावरकर आता परत राजकारणाला कुठून सुरुवात करणार. कारण 27 वर्षांचा प्रदीर्घ असा एक वनवास तात्यारावांनी भोगलेला होता. भारतापासून 27 वर्ष ते लांब गेलेले होते. 1910 ला अंदमानची शिक्षा सुरू झाली, तिथून ते 27 वर्ष, आणि त्याच्या आधीची 5 वर्ष म्हणजे 1906 ला ते इंग्लंडला गेले बॅरिस्टर व्हायला. खरं तर तिथून भारतीयांपासून सावरकर दुरावले. वयाच्या 23-24व्या वर्षापासून ते 54व्या वर्षापर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा मोठं होण्याचा हा काळ आहे. कुठलाही राजकीय पुढारी, कुठलाही घ्या, कुठलंही नेतृत्व घ्या, एक साधारण शिक्षण संपतं 23-24 वर्षाला, आणि तिथून तो माणूस खऱ्या अर्थाने पूर्णपणे समाजकारणात, राजकारणामध्ये उतरतो, एक क्षेत्र निवडतो आणि काम करायला सुरुवात करतो. तिथून त्याची सुरुवात होते. मग विविध कार्यामधून, विविध आंदोलनामधून, विविध मार्गाने तो लोकांपर्यंत सातत्याने पोचतो. नुसता तोच पोचत नाही, त्याची विचारसरणी पोचत असते आणि त्याचे अनुयायी तयार होण्याची एक प्रक्रिया सुरू होते. एक काहीतरी वेगळा विचार तो संभाषणामधून, भाषणामधून, व्याख्यानामधून, लिखाणामधून देत असतो, आणि मग हळूहळू ही एवढी फार मोठी प्रक्रिया आहे. अनुयायी तयार होण्याचे वर्ष 2-5 वर्षात अनुयायी कधी तयार होत नाही. त्यासाठी समोरच्याचे विचार पटायला लागतात, रुचायला लागतात, रुजावे लागतात, आणि एकदा ऐकून होत नाही, ते सातत्याने चालू असावं लागतं. आणि भारतासारखा एवढा मोठा देश, आणि पारतंत्र्यातला भारत म्हणजे अखंड हिंदुस्थान. पाकिस्तानची निर्मिती नव्हती, बांगलादेशची निर्मिती नव्हती, अखंड हिंदुस्थान. या संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचणं आणि या देशाचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याच्या क्षमतेपर्यंत येणं, एक्झॅक्टली हा काळ सावरकर भारतीयांपासून लांब आहे, आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं विचारतात की गांधी तळागाळापर्यंत पोहोचले, आज जगभर गांधींचा भारत ओळखला जातो, सावरकरांना महाराष्ट्राच्याही बाहेर कोणी ओळखत नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, प्रचंड ऊर्जा असते, शारीरिक क्षमता असते, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, 24 तास शरीर बळकट असतं, साथ देत असतं. 50-55 नंतर ऑटोमॅटिकली शरीराचे चेंजेस सुरू व्हायला सुरुवात होते.
आणि सगळे राजकीय पुढारी म्हणजे गांधी असतील, सावरकर असतील, टिळक असतील, हे सगळेजण या कालखंडामध्ये मोठे झाले आणि मग या कालखंडामध्ये 25 ते 50 या 25 ते 55 25 ते 30 वर्षामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या शिदोरीवर त्यांची पुढची वर्ष जात असतात. सगळे बघा तुम्ही, कुठलाही राजकीय नेता, कुठलंही मोठं नेतृत्व घ्या, फक्त भारतातलं नाही जगातलं, आणि साधारण 55-60 नंतरचं जे त्यांची कारकीर्द असते ते त्या ऐन तारुण्यात त्यांनी काय काय केलंय, त्याच्या जीवावर जे त्यांनी अनुयायी पकडलेले असतात, जे त्यांच्या प्रेमात असतात, ते कधी हलत नाही, ते शेवटपर्यंत त्यांची असतात ती माणसं. बरोबर या कालखंडामध्ये विनायक दामोदर सावरकर आणि सावरकरी विचार, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. धर्म म्हणजे नेमकं काय, हिंदूच का, किंवा ब्रिटिशांनी स्थापन केलेला राष्ट्रीय काँग्रेस आणि त्या काँग्रेसने निवडलेला हिंदी राष्ट्रवाद, या हिंदी राष्ट्रवादाला 1985 नंतर विरोध करणारा पहिला हा नेता आहे विनायक दामोदर सावरकर. आणि 85 नंतर डायरेक्ट 1937 पर्यंत संपूर्ण देश हा काँग्रेसच्या मागे निघालेला होता. काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व काँग्रेस करत होता आणि काँग्रेसचा जो अध्यक्ष असेल तो नकळतपणे राष्ट्राचं चळवळीचं नेतृत्व करत होता. पण ही मुळातच विचारसरणी अत्यंत घातक आहे. हा हिंदी राष्ट्रवादच या देशाची शक्ल करणार आहे. हा विचार मांडणारा एक माणूस 85 नंतर 37 लोकांपर्यंत आला. एवढं सोपं नसतं. एवढ्या वर्षांची अनुयायी तयार झालेले असतात, त्यांची मानसिकता पूर्ण बदलणं आणि एक वेगळाच विचार देणं हे सोपं नसतं. पण जरी सोपं नसलं, जरी अवघड असलं, तरी ते करणं हे भारताच्या हिताचं आहे. आणि म्हणून सावरकरांनी हे सुरू केलं. जेव्हा 37ला सर्व निर्बंधातून मुक्त झाले तेव्हा त्यांना सांगितलं की आता सुभाषचंद्र बोस म्हणाले की काँग्रेसमध्ये या. असं रेड कार्पेट घालून त्यांना स्वागत केलं जाणार होतं. असंख्य लोकांना वाटत होतं की आता गांधींच्या बरोबरीनं सावरकरांसारखा एक अद्वितीय नेता, एक एवढा मोठा क्रांतिकारक आता काँग्रेसला जॉईन होईल, काँग्रेसची ताकद मजबूत होईल. पण सावरकरांचा धर्माचा अभ्यास, इस्लामचा अभ्यास, ख्रिस्ती धर्माचा अभ्यास, हिंदू धर्माचा अभ्यास हा सगळा त्यांनी सेल्युलर जेलमध्ये केला. म्हणजे सेल्युलर जेलमध्ये जाण्याच्या आधीचे जे सावरकर आहेत हे पूर्णपणे सर्व धर्म समवाद किंवा कुठलाही धर्म वाईट शिकवण देत नाही ह्या विचारांचा होता. तिथे आलेले, अंदमानात आलेले एक अनुभव घेत त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न सुरू झाले की मुसलमानांना, हिंदूंना त्रास दिल्यानंतर आनंद का होतो, ही विकृती आली कुठून. आणि या सगळ्या अभ्यासातून त्यांनी बायबलचा अभ्यास सुरू केला, त्यांनी कुराणाचा, हदीसचा, इस्लामिक डिक्शनरीचा, सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, या धर्मग्रंथांमध्येच याचं मूळ आहे. हा जो द्वेष आहे, जे मुसलमान नाही त्या मुसलमानांना मुसलमान नसलेल्याबद्दल जो द्वेष आहे तो त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये लपलेला आहे. आणि मग जर का असे मुसलमान जर आपल्या बरोबर येणार असतील स्वातंत्र्य युद्धामध्ये आणि ते यावेत म्हणून जर आपण वाटेल ते गाजरं त्यांना दाखवणार असू तर त्याचे फार भयानक परिणाम भोगावे लागतील. आणि इतिहासाचा जबरदस्त अभ्यास. राष्ट्राय स्वाहा.